Hello everyone guys, welcome back to YouTube channel Knowledge क्रीडा. MST CET 2025च्या स्टुडंटसाठी खूपच इम्पॉर्टंट एक अपडेट आलेली आहे. MST CET 2025 एप्रिल महिन्यामध्ये PCM आणि PCBची एक्झाम होणार आहे. तर त्या अगोदर तुमच्यासाठी खूपच इम्पॉर्टंट एक डेटा समोर आलेला आहे. डेटा असा की किती विद्यार्थ्यांनी किती रजिस्ट्रेशन्स केलेले आहेत कोणत्या एक्झामसाठी म्हणजे PCM किंवा PCBसाठी हे डेटा आपल्या समोर आलेला आहे. म्हणजे मागच्या वर्षीपेक्षा किती जास्त विद्यार्थ्यांनी यावर्षी रजिस्ट्रेशन केलेलं आहे हे जाणून घेणे आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. कारण की जेवढे जास्त विद्यार्थी इथं एक्झाम देतील तेवढे जास्त इथं त्यांना जास्तीत जास्त विद्यार्थी इथं स्कोअर करतील, मार्क्स घेतील, पर्सेंटेज घेतील. तर एवढे जास्त विद्यार्थी पर्सेंटेज घेतील तर नक्कीच इथं तुमचा कट ऑफ इथं वाढू शकतो. तर त्यामुळे किती जास्त विद्यार्थ्यांनी इथं रजिस्ट्रेशन केलेलं आहे, तुमचे जे कॉम्पिटिटर स्टुडंट्स आहेत ते नेमके किती वाढलेले आहेत, ओके, ड्रॉपआउट काही स्टुडंट्स असतात ते किती वाढलेले आहेत त्याचा पूर्ण डेटा आपल्यासमोर इथं आलेला आहे. तर पुन्हा आपण डिटेलमध्ये माहिती पाहूया. त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून असेच इम्पॉर्टंट व्हिडिओज तुम्हाला MST CET रिलेटेड तुमच्या एक्झामपासून तर ॲडमिशनपर्यंत सर्व अपडेट तुम्हाला इथं मिळत राहतील. ओके, तर पहा आपण पुन्हा डिटेलमध्ये पाहूया. तर पहा MST CETसाठी जो डेटा इथं आलेला आहे अगोदर तर महाराष्ट्र टाइम्स यांनी हा डेटा इथं पब्लिश केलेला आहे त्यांच्या न्यूज आर्टिकलमध्ये. तर त्यांनी काय सांगितलेलं आहे पहा की MST CETसाठी विक्रमी विद्यार्थ्यांची नोंदणी गेल्या वर्षीपेक्षा 2.25 लाख जण अधिक. ओके, म्हणजे 2.25 लाख विद्यार्थी अधिक आहेत मागच्या गेल्या वर्षापासून. ओके, म्हणजे समजून पहा 2.25 लाख विद्यार्थी इथं जास्त आहेत MST CETसाठी मागच्या वर्षीपेक्षा. ओके, पण PCMला किती आहेत जास्त आणि PCBला किती जास्त आहेत हे आपण इथं पाहणार आहोत. ठीक आहे, तर पहा MST CETसाठी आहे दिलेलं. तर MST CETसाठी पहा की अभियांत्रिकी म्हणजे इंजिनिअरिंग, वैद्यकीय म्हणजे मेडिकल अभ्यासक्रमांसाठी ओके राज्यातील संस्थांमध्ये प्रवेश घेण्यासाठी आवश्यक असलेल्या MST CET परीक्षेसाठी यंदा 9 लाख विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे. विद्यार्थी मित्रांनो, PCM आणि PCBसाठी किती 9 लाख विद्यार्थ्यांनी इथं रजिस्ट्रेशन केलेलं आहे. म्हणजे विचार करू शकता 9 लाख विद्यार्थ्यांनी MST CETसाठी इथं रजिस्ट्रेशन केलं आहे. हे प्रमाण गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल 2.25 लाखांनी जास्त आहे. ओके, म्हणजे पाहू शकता मागच्या वर्षीपेक्षा 2.25 लाख विद्यार्थी इथं जास्त आहेत. विशेष म्हणजे गेल्या वर्षी नोंदणी झालेल्या विद्यार्थ्यांपैकी जास्त विद्यार्थ्यांनी शुल्क भरून अर्ज निश्चित केलेले आहेत. म्हणजे मागच्या वर्षीपेक्षाही यावर्षी विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशनसुद्धा जास्त केलं आणि लवकरच फीज वगैरेसुद्धा भरून त्याचं रजिस्ट्रेशन इथं कन्फर्म केलं आहे. पाहू शकता पुढे काय सांगितलं आहे की राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाद्वारे म्हणजे CET सेलद्वारे वैद्यकीय आणि अभियांत्रिकी अभ्यासक्रमांसाठी म्हणजे MST CET परीक्षा घेतली जाते. ओके, तर ही परीक्षा PCB आणि PCM या 2 गटांमध्ये होते. ओके, PCB म्हणजे भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी आणि परीक्षा वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी आवश्यक असते. तर PCM म्हणजे आपल्याला माहिती आहे फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्ससाठी असते. ओके, एवढं आपल्याला माहिती आहे. आणि तुमची एक्झाम कधीपासून कधीपर्यंत होणार आहे, तर तुमची जी एक्झाम आहे ओके जसं मी तुम्हाला अपडेट दिलीच आहे की 9 एप्रिलपासून तर PCM गटाची परीक्षा हे 19 एप्रिलपर्यंत इथं होणार आहे. ठीक आहे, तर पाहू शकता पुढे खूप इम्पॉर्टंट सांगितलेलं आहे किती विद्यार्थ्यांनी इथं रजिस्ट्रेशन केलं आहे म्हणून. तर पहा की गेल्या वर्षी MST CETसाठी 7,25,000 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 6,85,000 जणांनी प्रत्यक्ष शुल्क भरत नोंदणी निश्चित केली. हे मी तुम्हाला मागच्या वर्षीच सांगत आहे की मागच्या वर्षी MST CETसाठी पाहू शकता 7,25,000 विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलं आणि त्यापैकी 6,85,000 जणांनी शुल्क म्हणजे फीज भरून त्यांचं रजिस्ट्रेशन कन्फर्म केलं. आणि पाहू शकता यंदा ओके यंदा हा आकडा तब्बल 2.25 लाखांनी वाढलेला आहे. यंदा नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या पाहू शकता किती 8,94,734 एवढी आहे. त्यापैकी 7,64,368 जणांनी शुल्क भरून आपली नोंदणी निश्चित केलेली आहे. ओके, आता पाहू शकता त्यापैकी PCB जो आहे PCBसाठी 3,63,000 आणि PCMसाठी गटातील 4,63,765 विद्यार्थ्यांचा यामध्ये काय आहे समावेश आहे. म्हणजे पाहू शकता PCMचे आणि PCBचे आकडा तुमच्यासमोर इथं आलेला आहे. ओके, PCBसाठी 3,63,000 आणि PCMसाठी
4,63,765 एवढ्या विद्यार्थ्यांनी इथं काय केलं आहे, रजिस्ट्रेशन केलेलं आहे. म्हणजे नक्कीच मागच्या वर्षीपेक्षा आणि त्याहीपेक्षा इम्पॉर्टंट पाहू शकता की हा आकडा गेल्या वर्षीपेक्षा तब्बल 1,00,000ने जास्त आहे. त्यामुळे यंदा इंजिनिअरिंग आणि मेडिकल अभ्यासक्रमासाठी अधिक चुरस असेल. या सर्व विद्यार्थ्यांची परीक्षा आता नियोजित तारखेला सुरू होऊन पुढे चालेल. ओके, तुमची एक्झामची डेट फिक्स आहे, त्यामध्ये बदल होणार नाही आहे. गेल्या वर्षीप्रमाणेच ही परीक्षा तुकड्या-तुकड्यांमध्ये म्हणजे शिफ्ट्स असतात तुमचे, त्यामध्ये होणार आहे आणि अंतिम निर्णय पर्सेंटेजनुसार लागणार आहे. ओके, तर या व्हिडिओचं उद्देश नेमकं एकच होतं की तुम्हाला सांगायचं होतं की किती प्रमाणे इथं विद्यार्थ्यांची संख्या वाढलेली आहे तुमच्या इंजिनिअरिंग मेडिकल कॉलेजला ॲडमिशन घेण्यासाठी. पण याच्यामध्ये तुम्हाला घाबरून जाण्याची गरज नाही आहे. इम्पॉर्टंट आहे तुमची प्रिपरेशन तुमची इथं करत राहा. जेवढे पर्सेंटेज भेटले तुम्ही त्यामध्ये जेवढं कॉलेज मिळेल तुम्हाला त्यामध्ये तुमची इथं नक्की ॲडमिशन करा. ओके, तर तुम्हाला अशा पद्धतीनं इम्पॉर्टंट अपडेट द्यायची होती आणि अजून MST CET रिलेटेड इम्पॉर्टंट व्हिडिओ येणार आहेत. त्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. Thank you for watching the video. Stay connected.